नमस्कार मित्रांनो, मी संतोष अंकुश गुराम, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जय शिवराय, जय शंभूराजे। आज मित्रांनो गोळवण इथे आलेलो, म्हणजे तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं गोळवण गाव आणि तिथे असलेली हिरवाई नर्सरी अतिशय सुंदर आणि 40 एकरमध्ये असलेली नर्सरी आहे। प्रत्येक प्रकारची झाडं इथे आहेत, कलमं आहेत इथे। ज्या युवा पिढीसाठी, ज्या युवा पिढीला ह्या व्यवसायात उतरायचं आहे, चांगलं उत्पन्नाचा स्रोत आहे। जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर माडगूज साहेबांचा मी नंबर देतो आहे, ह्या नर्सरीचे ऑनर आहेत, त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती घ्या। अनंतर तुम्हाला घराकडे जर समजा झाडं लावायची असतील, कारण आज कोकण हा आपलं समृद्ध कोकण आहे, त्याला अजून सजवलं पाहिजे, तर त्याच्यासाठी झाडं पेडं वाढली पाहिजे आणि येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी ठेवली पाहिजे। ह्या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवतो आहे की येणाऱ्या पिढीने तुमची आठवण काढली पाहिजे की माझ्या आजोबाने, काकाने, वडिलांनी, माझ्या मामाने इथे झाडं लावली, हे माझ्या मामाने लावलेलं झाड आहे, माझ्या काकाने लावलेलं झाड आहे, त्याची फळं येणाऱ्या पिढीला खाता यावी, ह्यासाठी आज पाऊल उचललं आहे। तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी पोचवतो ह्यासाठीच की येणाऱ्या युवा पिढीने याचा अभ्यास करावा, माडगूज साहेबांना फोन करून संपूर्ण माहिती घेऊन ह्या व्यवसायात नक्की उतरावं। असे माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल आणत असतो। व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। हे बघा मित्रांनो, इथे चिकूसुद्धा धरले आहेत चांगल्या प्रमाणात। हे बघा भरपूर चिकू आहेत, म्हणजे सध्या प्रोसेस चालू आहे, म्हणजे चालू झाले आहेत, अजून थोडे मोठे होतील, त्याच्यानंतर पिकतील। भरपूर चिकू आहेत हे बघा, आय थिंक चिकूच पडलं आहे वाटतं, कच्चा आहे, मोठी साईज आहे पण कच्चा आहे बघा। हे बघा संपूर्ण नर्सरी आहे मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज माझ्यासमोर जे नर्सरीचे मालक आहेत, विकास माडगूज, आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया की इथे जी असलेली झाडं आहेत, म्हणजे फणस आहेत किंवा आंबे आहेत, कलमं आहेत, काजू आहेत, काय सांगाल माडगूज साहेब, कशा प्रकारे इथे नर्सरी आणि किती वर्ष झाली या नर्सरीला? ही नर्सरी म्हणजे 1994 मध्ये आम्ही नर्सरी सुरू केली। ओके। आणि आता जवळजवळ या नर्सरीला 30 वर्ष झाली या ठिकाणी। आता आमच्याकडे सगळ्या प्रकारची झाडं, म्हणजे काजू मोठ्या प्रमाणावर, आंबा, हापूस आंबा मिळतो, त्यानंतर नारळ रोपं, त्याचप्रमाणे इतर सुपारी आहे, फणस आहे, ओके, त्यानंतर बाकी चिकूची कलमं आहेत, ओके, हे सगळ्या प्रकारचे फळझाडं, जास्तीत जास्त फळझाडं आमच्याकडे उपलब्ध होतात। ओके। आणि बाहेरच्या देशातले लोक किंवा बाहेरच्या गावातले लोक वगैरे काय ऑर्डर असते इथे? आमच्याकडे आम्ही जवळजवळ ना संपूर्ण भारतातल्या जवळजवळ 6-7 स्टेटना आम्ही हे देतो, काजू कलमं पाठवतो। जवळ म्हणजे इथे केरळमध्ये पाठवतो, कर्नाटकमध्ये पाठवतो, गोव्यात पाठवतो, त्या व्यतिरिक्त गुजरातमध्ये पाठवतो, महाराष्ट्रात सगळीकडेच जाते। ओके। अधिक मध्य प्रदेश, छत्तीसगड मधला सुद्धा आम्ही कलमं पाठवतो। अच्छा, म्हणजे समजा जर कोणाला एकदम मोठ्या प्रमाणात लागवड करायची असेल तर ती क्वांटिटीमध्ये तुमच्याकडे उपलब्ध प्रमाणात उपलब्ध असते। ओके। काय म्हणजे काही लाखात अशी क्वांटिटी असते। ओके। आणि इथली जी झाड आहेत त्यांची जराशी माहिती द्या ना, म्हणजे आता ही जशी समोर दिसत आहेत, त्यांची जात काय किंवा किती वर्षांनी ते? मोहित नगर सुपारी, आता हे शेवट म्हणजे काही सीझन संपताना राहिलेला माल आहे थोडासा। हे आहे ते आमचं फणस पैकी हा व्हिएतनाम सुपर अर्ली म्हणून फणस आहे। ओके। इथे आहे तो प्रकाशचंद्र म्हणून करूया आपण एक मिनिट। ही माडाची जात कुठली आहे? ही लोटन म्हणून आहे। लोटन। ओके। मग यांचा पिरियड काय, किती वर्षांनी? साधारण 3-4 वर्षानंतर धरतात। आम्ही बाणावली जास्त प्रमाण, ही लोटन आपलं काय काही प्रमाण आपल्या काही लोकांना लागतं म्हणून आणून विकतो। आणि ह्याची हाईट किती आहे? ह्याची हाईट साधारण 12-14 फुटापर्यंत होती। आणि ती बाणावली जवळजवळ 20-25 फुटापर्यंत बाणावली, आणि ती गॅरंटेड आहे, म्हणजे धरती असते ती? ओके। 60-70 वर्षापर्यंत त्याचं लाईफ आहे। ओके ओके। चला जरा ती पण आपण बघूया, फणस दाखवा, बाकीचं मग नंतर मी करता येईल। व्हिएतनाम सुपर अर्ली कुठला? अच्छा, हा जो आहे तो मित्रांनो व्हिएतनाम सुपर अर्ली आहे आणि 3 ते 4 वर्षात धरणारी ही सगळी रोपटी आहेत। खूप मोठी नर्सरी आहे, म्हणजे तसं जर खोलवर अभ्यास केला तर भरपूर किती फिरला तरी संपणार नाही आहे। हे बघा, हा प्रकाशचंद्र ही व्हरायटी आहे।
कुठले? ही प्रकाशचंद्र. प्रकाशचंद्र. ह्याचा किती पिरियड आहे, किती वर्षाचा? ह्याचं 3 वर्षानंतर 3-4 वर्षानंतर हे धरायला सुरुवात होते. पण हे कापे की रसा? कापे आहे. संपूर्ण कापेच फणस? दोन्ही फणस कापेच आहेत. ओके ओके. हे ऑल स्पायसेसची झाडं आहेत. ही या इथे आहे जरा. हा आता सांगा. हा ही ऑल स्पायसेस. हा म्हणजे त्याची सुद्धा वाढ तुम्हाला दाखवतो. झाड लावलेलं. ओके. आणि हे चिकू आहे. ओके ओके. चिकू इथे आहे. तो ग्रीन डॉट, ऑरेंज डॉट. चला बघूया. म्हणजे कोणाला रोपटी हवी असतील तर ते कॉन्टॅक्ट करून इथे येऊन मोठ्या प्रमाणात सुद्धा घेऊन जाऊ शकतात. म्हणजे भरपूर उपलब्ध असे आहेत. हा ऑरेंज डॉट. ऑरेंज डॉट म्हणजे याच्यात काय फरक आहे? साधारण ऑरेंज कलरचं हे नारळाचं हे असतं. अच्छा. दाखवतो पाहिजे तर खाली आमच्याकडे आहे. ओके ओके. स्वतःची. ओके. आणि ही जी काजू कलम आहे आहेत, त्याचं पण सांगा. ही काजू कलम आता 2 वर्षाची काजू कलम. 2 वर्षात धरतात. हो. आता ह्याचा रेट सुद्धा आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 150 रुपये रेट केलेला आहे. ओके. पण आम्ही इथे त्यापेक्षा कमी रेट. ओके ओके. ती काय? खूपच कमी. ती सुद्धा काजूची आहे. ओके. ते ऍपल बोर म्हणून आहे. ऍपल बोर म्हणजे? ऍपल बोर म्हणजे एक असं बोरासारखं झाड आहे. ओके. पण त्याचा आकार साधारण ऍपल सारखा असतो आणि ओके. अतिशय सुंदर, गुढीला अतिशय चांगलं फळ. मग त्याचा पिरियड किती आहे? हे 4-5 वर्षांचं झाडाला सुरुवात होतं. ऍपल बोर हे आम्ही अच्छा. आत्ताच आणलंय. पण ते आपल्या ह्या जमिनीला सुपक आहेत का? हो. आम्ही लागवड करणार म्हणून आणलेली आहे. ओके. म्हणजे आता ही कोणाला देता की नाही? देत नाही. अच्छा. म्हणजे फक्त एक ट्रीटमेंट चालू आहे बघण्यासाठी. हो हो. मोराचा आवाज आला. डोंगरात मोर आहे काय? हो भरपूर. वा. मोर हे बघा मित्रांनो, मोर आहेत वर. आणि अशा निसर्गरम्य याच्यात त्यांची सगळी ही रोपटी किंवा नर्सरी आहे. आला तर नक्की व्हिजिट करा. हे ह्याचं ना? सुपारी. आणि तो नारळ कुठल्या जातीचा आहे? बाणावली ना. पण हाईट कमी आहे बाणावलीची. आता 25-30 फुटापर्यंतच होती. ओके ओके. तिथली जरा बघूया रोपटी. फुटापर्यंत होती. तर इथला मित्रांनो संपूर्ण ॲड्रेस मी देतोय. माडगूळ साहेबांचा मोबाईल नंबर देतोय. या साईडला आलात तर या नक्की. आणि ज्यांची इच्छा असेल की आपण घरासमोर किंवा जागा जर व्यवस्थित असेल तुमच्याकडे आणि आंबे, फणस किंवा काजू काय जे लावायचं असेल, माड लावायचे असतील तर इथे नक्की या. आणि चांगलं मार्गदर्शन करणारे असे व्यक्तिमत्व आहे माडगूळ साहेब की तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन पण करतील की कशा प्रकारे झाडी लावायची आहेत आणि ती कशी आणि किती वर्षात तुम्हाला फळ देतील. बरोबर ना माडगूळ साहेब? होय होय. आमच्याकडे सगळ्या प्रकारचं फ्री म्हणजे मोफत सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देत. प्लस अधिक आम्ही आमच्याकडनं जे होईल ते सहकार्य सुद्धा आम्ही करतो. वा वा. म्हणजे एखादा अज्ञान जरी असेल, त्याला संपूर्ण माहिती नाही आहे तरी तो सुद्धा येऊन ही रोपटी घेऊन काहीतरी एक बिझनेस म्हणून सुद्धा उभा राहू शकतो. यावर्षीची काजू कलम. कुठली? अच्छा. या बघा पुढे या. म्हणजे 1 वर्षाची. ही आता 6 महिने. 6 महिने. ही पुढच्या वर्षी विक्रीला जातात. अच्छा. ह्यांची काय जात आहे? ही वेंगुर्ला 4 नंबर आहे. वेंगुर्ला 4 नंबर. ही आता वेंगुर्ला 7 इकडे शहरमध्ये आहे. अच्छा. ही वेंगुर्ला 7. वेंगुर्ला 7. हो. अच्छा. ही पण विक्रीसाठी जाते? हो. ही पण पुढच्या वर्षी. आता नाही. ओके. मग ह्यांचं का पिरियड काय ते 3-4 वर्ष? हो. नाही हे दुसऱ्या वर्षी व्हावं लागतं. दुसऱ्या खत वगैरे काय लागतं असं स्पेशली? लागवडीच्या वेळी सुपर फॉस्फेट सिंगल म्हणजे 1 किलो. खड्डा 2x2चा खड्डा. ओके. आणि नंतर तुम्ही मुळामध्ये 4-8 घालायचं कारण आपल्याकडे वाळवीचा जास्त प्रादुर्भाव होतो. वाळवी वगैरे इतर गोष्टी. ओके ओके. आणि माडांसाठी काय वापरतात खत? तेच पहिल्यांदा सुपर फॉस्फेटच सगळ्यांना वापरलं जातं. ओके. खड्ड्यात फक्त त्यांचं साईज त्याची वेगळी 3x3. ओके. या बघा पुढे काय. या इकडचे आम्ही शेड्स माझा होतो. या अशा प्रकारचे आमचे 40 शेड्स आहेत. 40. वा. आणि मित्रांनो ना हे इतकं मन लावून करतात. म्हणजे मालक असून सुद्धा कधी आलात तुम्ही इथे जर त्यांना भेटायसाठी तर ते अवेलेबल असतात. असं नाही की घरी बसून आराम करतायत. स्वतः येऊन जातीने ते सगळं देखरेख करतात. बरेच कामगार सुद्धा आहेत तिथे. हे बघा इथेही काजूचं आहे.
काजूची बहुतेक जास्त आहेत ना तुमच्याकडे? हो, जास्त आमच्याकडे काजू आहे बघा, काजू कलम भरपूर आहेत आणि मस्त आहे ना. 2 ते 3 वर्ष तुम्हाला त्याचं फळ मिळत आहे, उत्पन्न घेऊ शकता तुम्ही. इथे जवळजवळ 13 शेड्स आहेत. 13. ओके ओके. हे बघा म्हणजे सगळीकडे काजू कलमच आहेत. ह्या साईडला सुद्धा आहे ते बघा सगळे. आणि काय सांगाल? आणि काय आमच्याकडे तुम्हाला उपलब्ध असलेली सगळी झाडं आम्ही, आणि कोणाला गरज आमच्याकडे नसतील लायसन्स तरी ती इतरांकडनं आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. तो एक काय सर्व्हिस म्हणून त्याचा चार्जेस नाही, एक मदत म्हणून की बाबा चल त्यांना आपण एक मार्गदर्शन करू शकतो की कुठे जाऊन काय केलं पाहिजे. पुढे काय आहे दाखवणार का? पुढे दाखवणं तसं खाली मोठा प्लॉट आहे काजूचा, काजूची छोटी कलम आहे. ओके. छोट्या म्हणजे ही कलम जी आम्ही छोटी ठेवतो ना ती त्या प्लॉट मध्ये आहेत. ह्याच जागेमध्ये की दुसरीकडे? रस्त्याच्या पलीकडे. ओके ओके. जवळजवळ 40 एकरात ही नर्सरी आहे पूर्ण. वा, भरपूर जागा आहे मग. चालेल. हे बघा इथे कामगार आहेत, सगळे कामं चालू आहेत सगळे. आणि माडगूळ साहेब तुम्ही पहिलं कुठे जॉबला वगैरे सर्व्हिसला? बँकेत होतो, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये. ओके ओके. 37 वर्ष नोकरी केली. हां हां. आणि तुम्हाला कसं वाटलं की ह्या रोपट्याच्या ह्याच्यात किंवा या नर्सरीच्या? आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून हे सगळं केलेलं आहे. ओके ओके. हा म्हणजे पहिल्यांदा आम्ही सगळ्या 7 जणांनी आम्ही एकत्र येऊन ही नर्सरी स्थापन केली. ओके ओके. हा. आणि त्यावेळी माझे सगळे क्लासमेट होते, 2-3 जण क्लासमेट. पण तुम्हाला ही संकल्पना कशी काय वाटली त्यावेळेला की आपण नर्सरीमध्ये काहीतरी शेतीत केलं पाहिजे एवढं जाणवलं. त्यामुळे आम्ही ती ही जागा विकत घेतली पहिल्यांदा. ओके. आम्ही 6 जण आम्ही त्यावेळी होतो. नंतर 7वा आला पार्टनर आमचा, तो सुद्धा आमचा वर्गमित्र. तो आम्ही पैकी 4 जण आम्ही वर्ग क्लासमेट आहोत. 3 माझे मी धरून 4 क्लासमेट आणि बाकीचे 3 जण आमच्या मागे पुढे. ओके ओके. अशा प्रकारे आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला वाटलं की शेती किंवा ही जी रोपट्यांसाठी वेंगुर्ल्याला जावं लागतं किंवा अन्य आणि बऱ्याच ठिकाणी जावं लागतं, त्या व्यतिरिक्त आपण काहीतरी शेतीत करायचं हा एक उद्देश होता त्यावेळी की नाही नर्सरी करूया वगैरे असं काय नाही. पण तू 1990ला म्हणजे त्यावेळेचे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे शरद पवार साहेब यांनी रोजगार हमी योजना लॉन्च केली आणि त्या योजनेमध्येच आम्ही ही या जागेत प्लांटेशन केलं 91 मध्ये. आणि सुदैवाने 94 सालामध्ये आम्ही याच्यासाठी आमचं मातृक्ष अतिशय सुंदर झाल्यामुळे आम्ही त्याच्यासाठी नर्सरीसाठी ऍप्लिकेशन केलं. आंबा, काजू आणि नारळसाठी. कारण नारळ अगोदर होतेच इथे, लागवड केलेलीच होती या प्लॉटमध्ये. त्यामुळे त्याचा एक ॲडव्हान्टेज मिळाला. आणि त्यावेळी कसं रोजगार हमीसाठी मोठ्या प्रमाणात काजू कलमांची किंवा सगळ्या प्रकारच्या कलमांची गरज होती. बरोबर. नाही पण आता जर एखाद्याला समजा अशी रोपटी लावायची आहेत किंवा तुमच्यासारखी नर्सरी ओपन करायची आहे तर काही योजना असतील तर तुम्ही मार्गदर्शन करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की योजनेसाठी तुम्हाला कसं असं फ्रूट रिसर्च स्टेशनचं सगळं हे त्यांचे स्टँडर्ड्स आहेत ना त्याप्रमाणे हे करावं लागतं. ओके ओके. म्हणजे काय टर्म्स अँड कंडिशन असते त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही सगळं मार्गदर्शन करू शकतो कोणाला करायचं असेल तर. आणि याच्यातलं काय सगळे म्हणजे जे काय बरे वाईट हे आहेत ते आम्हाला माहिती आहेत. म्हणजे काय केलं पाहिजे नाही तर तुम्ही अडकून पडू शकता पुन्हा काय ते पण करू शकता तुम्ही आणि करावं. कारण सांगा एक तर हा काय तुम्ही रोजगार निर्मिती करता ह्याच्यात. बरोबर. 4 लोकांना काम मिळत आहे. आमच्या जवळ 10-15 माणसं काम करतात. ओके ओके. आणि मला वाटतं वर्षाचे 12 महिने काम चालू असेल. एक दिवसाची सुट्टी नाही. फक्त चतुर्थीला आमच्याकडे सुट्टी असते 15 दिवस. हा तो तर सण आपल्या कोकणातला तर मोठा सण आहे. त्यावेळी अगोदर 3 दिवस आणि 11 दिवसानंतर पुन्हा 1-2 दिवस म्हणजे 15-16 दिवस आमची कलमांची शेड्स. ही सुद्धा काजूची पूर्ण आहे. ओके. काजूची जास्त दिसली तुमच्याकडे? मॅक्सिमम आमच्याकडे काजू. आणि काजू मध्येच नारळ सुद्धा आहे. नारळ मोठ्या प्रमाणात आहे. नारळ आणि काजू मोस्टली जास्त काजू आणि कलम हापूस आंबा. ओके ओके. पण त्यांचे रेट्स वगैरे काय बदलत असतात की नाही? जे गव्हर्नमेंटच्या रेट प्रमाणेच आम्ही आमचं हे आता दर वाढले. अच्छा. यावर्षी जवळजवळ काजूचा रेट छोट्या पिशवीचा 1 वर्षाच्या पिशवीचा 70 रुपये झाला. तर आणि 2 वर्षाचा 150 रुपये झाला. ओके ओके. म्हणजे आम्ही आता तुम्हाला वर दाखवली ती. या दाखवतो खाली. तर मित्रांनो यांची जी नर्सरी आहे माडगूळ साहेबांची ती हिरवाई नर्सरी म्हणून फेमस आहे. अगदी गोळवंद रोडलाच आहे.
संपूर्ण ॲड्रेस मी देतो आहे की तुम्ही ह्या साईडला आलात तर नक्की इथे व्हिजिट करा. खूप असे 40 एकर जमिनीमध्ये विचार करायचा कलमं आहेत किंवा जी रोपटी लावलेली आहेत सगळ्या प्रकारची अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला जर कुठे जर वृक्षारोपण करायचं आहे किंवा एखाद्या संस्थेसाठी गिफ्ट द्यायचं आहे किंवा काही मित्रमंडळींना द्यायचं आहे किंवा आपलं कोकण हे समृद्ध आहे आणि अशा ठिकाणी अशी ही रोपटी जर एकामेकासाठी आपण जरी गिफ्ट दिली तरी बरीच झाडं होतील. कारण गव्हर्नमेंट स्वतः सांगतं आहे झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. बरोबर ना मार्गू सर? त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्या आणि हा सुद्धा बिझनेस खूप सुंदर आहे. आणि सगळीकडे वृक्षतोड होत असताना ना करणं आता काळाची गरज आहे. गरज आहे. तुम्ही जर ते केलं नाही तर पुढचं श्वासोच्छ्वास तुम्हाला सुद्धा घेता येणार नाही. हा, ऑक्सिजन बंद. तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा विचार करा. कारण झाडं लावणं हे आता प्रत्येकाला कंपल्सरी केलं पाहिजे. बाबा तुमची रिकाम्या जागेत हे करा, झाडं लावा. आणि कोकणात काय झाडं तुमची इथली स्थानिक म्हणजे काजू लावा, आंबा लावा असं नाही. इथली स्थानिक जी झाडं आहेत ती सुद्धा लावू शकता. हो, आता जसं तुम्ही ते काय ऑरेंज बेर बोललात ना, ऍपल बेर अशी पण लावू शकता ना तुम्ही. जर अगदी तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात जर हे करायचं नसेल लावायला हरकत नाही. हा, म्हणजे ती आणली ती आम्ही लागवडीसाठीच आणलेली आहे. ओके. पुढच्या वर्षी मी तुम्हाला ती दाखवू शकेन. पण ह्या जमिनीला पोषक आहे ते आहेत. कारण आमच्या एका मित्र आमचे आहेत ना असुरंडीला विके सावंत म्हणून, ते MSc ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर म्हणजे MSc आहेत. त्यांनी लागवड केलेली आहे स्वतः. अच्छा. पण थोड्या प्रमाणात. पण ती फळं धरली? हो, फळं धरली आणि चांगल्या पद्धतीने. मग ते त्याची टेस्ट काय, आंबट गोड की गोड? गोड. अच्छा अच्छा. हे बघा मित्रांनो, संपूर्ण ही सुद्धा हा जो एरिया आहे, जमीन आहे, ही सुद्धा माडगूळ साहेबांची आहे आणि इथेही त्यांनी प्लांट डेव्हलप केलेले आहेत. संपूर्ण आमचं आहे प्लांटेशन. कुठलं? हे या साईडला ना. हे बघा म्हणजे सगळं प्लांटेशन आमच्या माडगूळ साहेबांचं आहे. नक्की व्हिजिट करा, तुम्हाला समाधान वाटेल. कारण दिवस पूर्ण नाही आलात तरी लवकर या, कारण 40 एकर जमीन तिथे आहे. ह्या साईडला सुद्धा त्यांची सगळी नर्सरीचं प्लांट वगैरे केलेले आहेत त्यांनी. हे बघा ह्या साईडला पण आहे. ही पण काजूची ना? हो. हा, हे बघा समोर दिसतात सगळे काजूची हे आहेत. कलमा. ही बोरवेल मारली बघा बाहेर येते. वा वा. आणि मेन म्हणजे मित्रांनो असं आहे की बघा इतकी सुंदर असं बगीचा म्हटलात तरी चालेल, नर्सरी कम बगीचा. आणि तुम्ही जर कार वगैरे घेऊन आला तरी रस्ते व्यवस्थित आहेत मध्ये, म्हणजे तुम्ही कारने सुद्धा फिरू शकता आणि काही तुम्हाला त्रास नाही होणार. म्हणजे अडचणीच्या ठिकाणी जायचं नाही. आता इथे बघा इथे समोर दिसतात ते सगळे माड आहेत, त्याची माहिती घेऊया. ही संपूर्ण पोपळी आहे. ही पोपळी लावली आहे ना? सुपारीची. अच्छा. हे बघा मित्र, हे सगळे पोपळीची झाडं आहेत. पोपळी म्हणजे सुपारीची झाडं आणि ती सर्रास आपल्याकडे असं. आणि ही जास्त करून जिथे पाट आहे किंवा आपण व्हाळ बोलतो किंवा पर्या म्हणतो तिथे लावली तर अतिउत्तम. पाणी भरपूर लागतं याला ना? हो. हे बघा संपूर्ण ही काजू खालीपर्यंत. अरे बाबा, खूप लांबपर्यंत आहे. मग रस्ता वगैरे तुम्ही बनवून घेतला? बनवून केलेला आहे, आम्हीच स्वतः बनवलेला. अच्छा. म्हणजे येण्या जाण्यासाठी जो कोण वाहतुकीसाठी चांगली लागतं. गाड्या लागल्याशिवाय आम्ही माल कसा भरणार नाही. बरोबर. छान. आणि ती व्यवस्थित हे केलेली आहे काय बुवा? मेंटेन चांगली केली आहे, अशी नाही की नुसती कशी तरी लावली आहे. आणि एवढ्या जागेत तुम्ही बनवलात, एवढी मेहनत, एवढा प्लांट आहे म्हणजे जबरदस्त जबरदस्त. याचा फायदा घेतलाच पाहिजे. आता हे पोपळीचं ह्याला किती काय? गेल्या वर्षी आम्ही सप्टेंबर मध्ये लावली, ऑक्टोबर मध्ये. ओके. जरा उशिरा लावली. सगळं हे काम आटोपल्यानंतर आता ऑक्टोबर मध्ये याला 1 वर्ष होईल. अच्छा. आणि ह्याची हाईट किती असेल तरी पण? 30 फूट? ही 15 फुटापर्यंत बस. कारण जनरली आपले जे बाकीचे व्हरायटी आहे. कुठली? ही मोहित नगर. हो. मी सगळ्या प्रकारचे लावले आहेत. श्रीवर्धन रोठा लावलेला आहे, मंगला लावलेली आहे आणि मोहित नगर. अच्छा. मग ह्याचं किती पिरियड मध्ये हे होतं? हे 3-4 वर्षांचं धरायला सुरू होतं. आणि हाईट किती? 10 ते 15 फूट? 15 फूट. हो. बरं आहे ना, चांगलं. कारण ते जे आपले असं 40-50 फुटाला जातात ते पहिले जे होते पूर्ण काजू आहे पुढे. हा, या बघूया जरा पुढे. हे बघा म्हणजे सगळे पोपळीची नर्सरी आहे, रोपटी आहेत. आणि बॅक साईडला जे दिसत आहेत ते काजू
काजू कलम जास्त आहेत. हे आहे सुपारी आहे. अच्छा, सुपारी तिथे पण आहे. इथे लागवडच केली त्याच्यात आता हे ठेवलेलं आहे काजू. हां हां. हे काय होतं सांगा, त्याचं पाणी जे जातं ना ते काजू ह्याला मिळतं सुपारीला. हां, उतार आहे ऑटोमॅटिकली. हां, छान बनवलं. हे बघा मित्रांनो, संपूर्ण पॅसेजच संपूर्ण नर्सरीचं आहे. मोठी झाडंसुद्धा आहे तिथे. त्याशिवाय इथे नर्सरीचं त्यांचं रोपटेचं जी एक डेव्हलपमेंट म्हणा किंवा त्यांची प्रोसेस इथे केली जाते. आणि येणाऱ्या जे कस्टमर आहेत किंवा ज्यांना ही रोपटी वगैरे हवी आहेत त्यांना चांगलं मार्गदर्शन पण माडगूळ साहेब करतात की कुठलं घेऊन जावं, कशा प्रकारे जमीन असावी तुमची किंवा त्याची देखरेख कशी करायची किंवा खत किती टाकायचं, संपूर्ण माहिती देत आहेत. सगळ्याच नर्सरीमध्ये अशी माहिती दिली जात नाही. त्याच्यामुळे जर त्यांना कॉन्टॅक्ट केलात तर त्यांच्याकडनं माहिती घ्या आणि तुम्हाला जी काय रोपटी हवी असेल ती इथे नक्की घ्या. ह्याबद्दल काय सांगाल माडगूळ साहेब? काय लागवड करा सगळ्यांनी, नाही सगळ्या आपल्या भागातल्या लोकांनी लागवड करावी. ओके. कारण जमिनी तर एवढ्या पड आहेत की माझ्या मते 5% सुद्धा जागेवर लागवड झालेली नाही. तुम्ही एवढ्या जमिनी आणि काळाची गरज आहे की आपली झाडं हवी. तुम्ही नाही काय होईल सांगा, एकतर उत्पन्नाचं साधन होईलच, प्लस पर्यावरणाचं संवर्धन होतं, ऑक्सिजन चांगला मिळेल. ओके. अजून पुढे काय आहे? हा संपूर्ण गावी ते विहीर वगैरे आहे. हा समोरचा डोंगर आमचाच आहे. ही जागा संपूर्ण आमची आहे. ओके. म्हणजे लागवड आहे ती काजूची, इकडे काजूची लागवड आहे. संपूर्ण पॅसेज तुमचाच आहे सगळं. हे बघा मित्रांनो, सगळा जो हा परिसर दिसतोय डोंगर वगैरे, हा सगळं माडगूळ साहेबांनी ते सगळं विकत घेतलेलं आहे. त्याशिवाय बघा पॅसेज संपत नाही. म्हणजे नजर जिथेपर्यंत जाते आहे तिथपर्यंत नर्सरी आहे. पुढचेही आपण जाणून घेऊया. चला. अच्छा, यंग पिढीसाठी ज्यांना समजा ह्या बिझनेसमध्ये जर उतरायचं आहे तर माडगूळ साहेब तुम्ही काय सांगाल की यंग पिढीने आता झाडांची मागणी ही दिवसेंदिवस वाढतच जाणार. त्यामुळे तुम्ही कोणीही उतरायला हरकत नाही. फक्त काय तुमचं स्वतःचं हे मातृवृक्षाचं हे पाहिजे, ते मातृवृक्ष असणं गरजेचं. त्याची लागवड पहिली केली पाहिजे 2-3 वर्ष अगोदर. बरोबर. त्याच्यानंतरच तुम्ही लायसन्ससाठी अप्लाय करू शकता. ओके. ते त्या दृष्टिकोनातून आतापासून सुरुवात केली तर तुम्ही निश्चितपणे ते करू शकाल. आम्ही सुद्धा आमच्या वयाच्या 3ऱ्या वर्षी सुरुवात केलेली आहे इथे. मग तुम्हाला काय स्ट्रगल करावं लागलं असेल त्यावेळेला? की आमच्या हे जंगलच होतं इथे. अच्छा. हे आम्ही जी जागा लागवड केली ते जंगल होतं. ते जंगल तोडून साफसफाई करून हे करणं ही त्या याच्याप्रमाणे आम्ही जसं होईल तसं 10 एकर 5 एकर असं 25 एकरची पहिल्या ह्याच्यात लागवड केली. अच्छा. ते म्हणजे वाढत गेला मग. आणि साधारण तुम्हाला म्हणजे इन्कम यायला किंवा त्याच्यातनं तुमची जी प्रोसेस पूर्ण व्हायला किती वर्ष लागली? आमचं साधारण आम्ही 3ऱ्या वर्षी आम्ही घेतल्यानंतर 3ऱ्या वर्षी आम्ही हे घेतलं, लायसन्स घेतलं. लागवड केल्यानंतर लायसन्ससाठी काय करावं लागतं? लायसन्ससाठी तुम्हाला मातृवृक्षाची नोंद असावी लागते त्याच्यावर. त्यानंतर मातृवृक्षासाठी त्या पावती त्या तुम्हाला SDAO म्हणजे आमचं सब डिव्हिजन ऑफिस आहे तिथे हे करावं लागतं, अप्लाय करावं लागतं. आणि 7/12 त्याची नोंद करावी लागते. ओके. पावत्या वगैरे त्यांच्याकडे द्याव्या लागतात. ही बोरवेल. अच्छा. हे बघा, बोरवेल तर असणं जरुरी आहे. एवढ्या नर्सरीला पाणी हवं आहे. बोर आमची ओव्हरफ्लो होते. ओके. ही बघा ना पाणी समजलं. अशा किती बोरवेल आहेत पण तुमच्या? आमच्या 5 बोरवेल आहेत. ओके. म्हणजे कारण हे पावसाचा तर सीझन आहे, काही टेन्शन नाही. पण मे महिन्यात वगैरे मोस्टली जास्त पाण्याची गरज असते. तर मित्रांनो, जे युवा पिढी आहे त्यांना जर ह्या बिझनेसमध्ये उतरायचं आहे ना, खरोखर या अतिशय चांगला बिझनेस आहे आणि फायदासुद्धा आहे. फक्त तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर माडगूळ साहेबांचा मी नंबर देतोच आहे. त्यांना कॉल करा. ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील की ह्या नर्सरी ह्या व्यवसायात कसं यायचं. अन्यथा तुम्ही ज्यांना कुठे 10-20 आंब्याची कलमं लावायची आहेत किंवा सुपारी लावायची आहे, काजू लावायचे आहेत, फणस लावायचे आहेत, तेही येऊ शकतात. कशा प्रकारे लावायचं, किती वर्षांनी तुम्हाला त्याचं उत्पन्न मिळेल, संपूर्ण माहिती माडगूळ साहेब देतील. त्यांचा फोन नंबर देतोय मी, संपर्क करा. आणि ह्या तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं गोळवण गाव, तिथे आला तर नक्की या नर्सरीला भेट द्या. हे बघा मित्रांनो, इथे सुद्धा काजूची कलमं आहेत. आणि मी स्वतः यांच्याकडनं 2 माड आणि फणस घेऊन गेलो आहे. ते मलेशियन ना? व्हिएतनाम घेऊन गेलो आहे.
आणि मस्त रोपटी झाली ती, व्यवस्थित लावली. जो माझा मित्र आहे विलास, तुम्ही व्हिडिओत बघितला असाल. म्हणून आग्रह आहे मित्रांनो आपल्या कोकणातल्या लोकांना तरी, म्हणजे अनदर जितके स्टेटच्या तरी पण इथे ऑर्डर द्या. माडगूज साहेब तुम्हाला नक्की मदत करतील. कोकणातले माणसं दयाळू आहेत आणि ते तितकेच मायाळू आहेत, तुम्हाला नक्की मदत करतील. आणि युवा माणसांनी ह्या उद्योगात या, खूप सुंदर आहे. आणि त्यामुळे काय होईल की ऑक्सिजनची कमतरता होणार नाही कोकणात. त्याशिवाय जितके वृक्ष असतील दिसायलाही सुंदर, हरित कोकण आपलं तसंच राहील. कारण आज कुठेतरी संख्या ती कमी झाली आहे, लोक झाड तोड वगैरे करतायत, ते बरोबर नाही. हां, हे बघा, हे शेड्स आहेत सगळे. आणि मोस्टली काजूचे जास्त आहेत, कारण लोक कोकणातले काजू जास्त हे करतात. हे बघा, हिरवाई नर्सरी फेमस आहे. बघा, संपूर्ण पॅसेज आहे, सगळीकडे झाडच झाडं. हे बघा, वा. तर माडगूज साहेब, हे कुठली झाड आहेत? ही मोहित नगर भोपळीच ना? हो, सुपारी. सुपारीची. मोहित नगर मध्ये एवढं काय खासियत आहे? साधारण 3-4 वर्षाच्या आत ते धरायला सुरुवात होते. ओके. आणि हाईट त्याची कमी, कमी आहे, आपल्या ह्याच्यापेक्षा कमी. ओके ओके. कारण आपल्या लोकल, हा, लोकलची जवळ नाही म्हटलं तरी 30-40 हाईट असतात. हो, 30 फुटाच्या पुढेच जाते. हो. माळाच्या मध्ये आम्ही लावलेलं आहे. हां हां, मस्त आहे. तिथे जवळजवळ 16 शेड्स आहेत, तिथे 11, वरती जवळ 13. 40 शेड्स आहेत आमच्या. आणि सगळीकडे बांधकाम झालेलं आहे, बाहेरही माल काढ आहे. तरी तुमच्याकडनं ही रोपटी कुठल्या स्टेटमधले लोक घेऊन जातात? आमच्याकडे स्पेशली केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात तर सगळीकडे. वा. आणि आम्ही ओरिसाला सुद्धा इथून आम्ही पाठवलेली आहे. ओके ओके. आता ओरिसामध्ये स्वतःच प्रोडक्शन करतात, त्यामुळे आता ते नेत नाही. आणि आपल्या कोकणातले किती ठिकाणावर घेऊन जातात लोक? अगदी याच्या पालघर पर्यंत. वा. म्हणजे तुमच्या नर्सरीतनं? हो, पालघर पर्यंत लोक नेतात. वा वा. अगदी कोकण पट्टीवर सगळं, इकडे चंदगड पर्यंत. बेळगाव म्हणजे खानापूर वगैरे भाग आहे, तिथले लोक नेतात. अच्छा. मोर भरपूर आहेत मला वाटतं तुमच्याकडे ना? हो, सगळीकडेच आवाज आहे मित्रांनो मोराचा. इतकी सुंदर नर्सरी आहे ना मित्रांनो, या नर्सरीला नक्की भेट द्या. हे बघा, म्हणजे नजर जिथपर्यंत जाते आहे तिथपर्यंत नर्सरी आहे. आणि मी तेच सारखं दाखवणार नाही, जे आहे ते तुम्हाला दाखवतोय की जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास व्हावा, कुठेतरी एक इच्छा व्हावी की आपण सुद्धा झाडं लावून त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. किंवा अनदर घराच्या बाजूला लावलं तर तो एक शो आहे, दिसायला सुद्धा अशी जात आहे. बघा, ही माडाची झाडं इतकी सुंदर दिसतात. ते बघा, ही तर घराच्या शेजारी असतील तर किती सुंदर होईल बघा. आणि ही नारळाची झाडं कुठली आहेत? ही बाणावलीची. एवढी हाईट कमी कशी काय? नाही, आता 7-8 वर्षातलीच आहे ती. 8 वर्षातली. हो. ओके. धरती आहेत. हो. ओके. पाहायचं काय नारळ चव किंवा खोबरं कसं काय? लोकल ना, अतिशय सुंदर. म्हणजे जी नारळाची साईज आहे तीच मिळेल. हो हो. पाण्याची टेस्ट सुद्धा तीच मिळेल. लोकलच ना, म्हणजे बाणावली हा आपला लोकल आहे आंबा. ओके ओके. आणि मोस्टली सगळे बाणावलीच वापरतात अशा ना. हां हां. त्यामुळे स्थानिकच जात आहे ती, त्यामुळे त्याचा चव वगैरे एकदम म्हणजे एकदम सुंदरच आहे. हां हां, प्रश्नच नाही. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली किंवा तुमचं असं काय मत असेल की लोकांनी मोस्टली कुठल्या प्रकारची झाडं लावावी? काजू एक काय सांगा 2-3 वर्षामध्ये देतो. हापूसमध्ये काय सांगा, हापूस आता तसं म्हटलं तर हवामानाला भयंकर सेन्सिटिव्ह आहे तो. अच्छा. लावायला हरकत नाही आपल्या खाण्यासाठी म्हणून, किंवा पण कमर्शियल म्हणून ॲज ते करणं थोडंसं आता कठीण होत चाललेलं आहे सगळ्यांना, शेतकऱ्यांना सुद्धा. असं माझ्या दृष्टीने. पण काही ठिकाणचं समुद्र किनारपट्टीचा भाग सोडला तर इतर भागात हापूस वगैरे करणं हे तसं आर्थिकदृष्ट्या जोखमीचंच आहे. हो हो. आणि ते फणस जे मगाशी बोललो आपण, त्या फणसामध्ये जी तुम्ही मला दिलात
हां. त्याच्यामध्ये त्याची कशी काय सिस्टम आहे, म्हणजे किती वर्षांनी धरतो किंवा तो तिसऱ्या वर्षीच धरतो. तिसऱ्या वर्षी म्हणजे तो व्हिएतनाम सुपर अर्ली म्हणून आहे ना, हां हां. तो तुम्हाला तिसऱ्या वर्षीच धरतो. मी स्वतः ते जागेवर जाऊन बघितलेलं आहे ओके केरळमध्ये. आणि त्याची चव वगैरे कशी काय? चव सुद्धा चव मधाळ म्हणजे असं गोड आहे, अधिक कापा आहे तो. अच्छा, पण तो डायबिटीजच्या माणसाला वगैरे ते मात्र मला ते काय माहिती नाही, म्हणजे आपल्याला अगदी स्पष्ट खाऊ शकतो आपण, हां. काय हरकत नाही. हो, म्हणजे लिमिटेशन मध्ये खाल्लं तर हो. पण ते फळांच्या आपण सगळे म्हणतात की खायला हरकत नाही, फळं खायला हरकत नाही, परंतु तरी त्याच्यात साखर असतेच नाही. नाही कसं आहे की आता एम्स म्हणून हॉस्पिटल आहे, खूप चांगली माहिती देतात ते डॉक्टर वगैरे आहेत. ते डॉक्टर राजीव दीक्षित होते, तेही चांगली माहिती द्यायचे. हे जे फ्रूट आहेत ना माडगूळ साहेब, हे तुम्ही साधारणतः दुपारी 1च्या आतमध्ये किंवा 12, 12:30, 1च्या आतमध्ये तर तुम्ही डायरेक्टली खाताय. कुठलाही फणस असून दे काय, फक्त चिकू जरासा धोकेदायक आहे, पण बाकीची फ्रूट तुम्ही बिंदास खाऊ शकता. पण त्याचं प्रमाण आहे, भेटलं म्हणून भरपूर खाल्लं असं नाही, पण त्याचं प्रमाण आहे. खाऊ शकता किंवा ह्याचं ज्यूस करून खाऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही साखर वगैरे काही टाकायचं नाही, खाऊ शकता. डायबिटीजचा माणूस सुद्धा खाऊ शकता. तर हे बघा मित्रांनो, हा रोड आला आणि रोड टच असलेली नर्सरी आहे. त्याशिवाय मगाशी जी दाखवली, हे दोन्ही नर्सरी फक्त रोड क्रॉस करायचा आहे. अपोजिट साईडला ही नर्सरी त्यांचीच आहे, हिरवाई नर्सरी. त्यांचे फोन नंबर्स किंवा इथला ॲड्रेस संपूर्ण माहिती मी देतो आहे, स्क्रीनला पण देतो आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे. ह्या साईडला आला तर या, आणि त्याच्या अगोदर अगदी त्यांना माडगूळ साहेबांना फोन करा की जेणेकरून तुम्हाला त्यांची संपूर्ण माहिती मिळेल आणि कसं येता येईल किंवा काय हे कळेल. आहे बघा हिरवाई नर्सरी, तोही बोर्ड दाखवतो. याच्यातही त्यांचे फोन नंबर वगैरे आहे, मोबाईल नंबर आहेत. बोर्ड जर असं हे झालं आहे कारण कारण जास्त पाऊस वगैरे ऊन भरपूर असतं, अगदी ओपनवर असल्यामुळे. हे आमचे नाईक साहेब आलेत माझ्यावर आज, मुंबईवरून स्पेशली आलेत मला घेण्यासाठी. चला, हे काय माडगूळ साहेब? हे आमच्या परब म्हणून आहे, त्यांचं घर आहे ते. अच्छा, छान बांधलं आहे. पण हो, म्हणजे रस्त्याच्या लगत सुद्धा जी काजूची झाडं वगैरे ती सगळी तुमची? हो. वा, ही रोडची आहे. अच्छा, म्हणजे अशीच आलेली आहेत ते. गावठी. ओके ओके. पण प्लॉट तुमचाच आहे ना? हो, ह्याच्या पलीकडे आमचा प्लॉट. ओके ओके. रस्त्याला लागूनच. बघा मित्रांनो, इतकं मस्त वाटतंय ना इथे आल्यानंतर. म्हणजे ॲक्च्युली मध्ये आलेलो मी, पण मलाच वेळ नव्हता आणि माडगूळ साहेबांची मी परमिशन घेतलेली त्यावेळेला, आणि आज वेळ मिळाला. आजही ॲक्च्युली अचानक आलो आहे मी, पण ते नाही बोलले ना, त्यांना ॲक्च्युली बाहेर जायचं, मीटिंग आहे त्यांची. पण म्हटलं जरा माझ्यासाठी 10 मिनटं या, की जेणेकरून लोकांना संपूर्ण माहिती मिळेल, आणि ज्यांना इच्छा असेल नर्सरी करण्याची किंवा ह्या उद्योगात येण्याची, ह्या व्यवसायात येण्याची, तर त्यांनी नक्की यावं. आणि घराकडे सुद्धा झाडं लावायची असेल, हे बघा मस्त लावलेली आहेत. अशी झाडं तुम्ही लावू शकता. हे बघा मित्रांनो, या साईडला सुद्धा यांचीच हिरवाई नर्सरी आहे, आणि हाच रस्ता मेन आहे. आणि गोळवण रोड आहे हा, गोळवण पोईप रोड आहे. म्हणजे गोळवणात आल्यानंतर तुम्ही पोईप सांगितलं तर कोणीही सांगेल. आणि हिरवाई नर्सरी फेमस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. बघा इथेही त्यांचा बोर्ड आहे, हिरवाई नर्सरी. नाही, काय नाही, हरकत नाही. आणि ह्या साईडला, आणि आज समृद्ध कोकण आपलं ते अजून समृद्ध होऊन दे. झाडं पेडं लावा,